मातोश्रीच्या अंगणामध्ये आज शिवसेनेचे उपमहापौर संजय गाडी यांचा दौरा होतोय। ते स्वतः ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत। रुग्णालयाची पाहणी केली आहे आणि शाळेच्या पाणीसाठी सुद्धा तुम्ही जाताय। भारतनगरच्या इथल्या नागरिकांशी सुद्धा तुम्ही संवाद साधला। बऱ्याचशा समस्या आहेत, रुग्णालयाची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, बस येत नाही, ही पण मागणी या ठिकाणी करण्यात आली। तुम्ही पाहणी केलेली आहे, काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण होणार का? एक तर आता आपण मागे जो आपला गुलाबी दवाखाना आहे भारतनगरमधला, हा मुंबई महानगरपालिकेचा गेले अनेक वर्षापासूनचा दवाखाना आपण नव्याने बनवण्याचं काम सुरू केलं। त्याची पाहणी केली आपण आणि हे अधिकाऱ्यांकडनं संपूर्ण माहिती घेतली। आर्किटेक्ट होते, इंजिनियर होते, त्यांच्याकडनं आपण जी माहिती घेतली त्याप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की हा फेब्रुवारीच्या 2027 हा दवाखाना पूर्ण होईल। ग्राउंड+3 अशी ही इमारत असणार आहे आणि इथल्या सर्व नागरिकांच्या सेवेसाठी हा दवाखाना पुन्हा कार्यरत होईल। त्याच्यामध्ये अद्ययावत उपकरणे, अद्ययावत चांगले स्टाफ या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देऊ। दुसरी इथल्या नागरिकांनी जी मागणी केली की इथली 275, 212, 215 ज्या बसेस आहेत इथून बांद्रा स्टेशनला जात होत्या त्या बंद झालेल्या आहेत। पूर्वी इथे मोठी बस यायची आणि 1-2 अपघात झाले, त्यामुळे परत या मोठ्या बसला इथून जाताना दोन्ही बाजूला रस्त्याच्या पार्किंग असल्यामुळे जाता येत नाही, त्यामुळे ही बस सेवा बंद केल्याचं मला डेपो मॅनेजरांकडून माहिती मिळाली। मी त्यांना सांगितलेलं आहे की आणि आमचे मेंटेनन्स वॉर्डचे त्यांना दोघांनाही निर्देश दिलेले की आठवड्याभरामध्ये आपण ही बस व्यवस्था सुरू करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करून मला कळवा। नक्कीच शाळेचा पण विषय या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून शाळा सुरू होती, अनधिकृत शाळा आहे असे पण आरोप करण्यात आले। पूर्वीचं जे सरकार होतं, पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडून मग कामं झाली नाहीत का? नाही, हा शाळा हा विषय मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा आहे आणि स्थानिक नगरसेवक कुठच्याही पक्षाचा असला तरी तो आपल्या प्रभागातले जे काही प्रश्न असतात ते सभागृहामध्ये मांडतो किंवा ते अधिकाऱ्यांकडे मांडतो। आता आमचे इथले कुरेशी साहेब माजी नगरसेवक आहेत, सरमळकर साहेब, यांनी सगळी ही मला प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची पाहणी आता आपण करून ज्या विषयासंदर्भात त्यांना जी काही मदत मुंबई महानगरपालिकेकडून लागेल ती आपण सर्वतोपरी देऊ। नक्कीच बंगल्याचा विषय महापौरांना तर मिळाला, पण उपमहापौर तुम्हाला अद्यापही बंगला मिळालेला नाही। गाडीचा पण विषय आहे, याला धरून किशोरीताईंना पण ट्रोल करण्यात आलं। आधी त्यांनी होकार दिला, नंतर त्यांनी नकार दिला, काय नेमकं सुरू? कसं आहे की हा गाडीचा विषय हा आहे की हा गाड्या नवीन खरेदी करत नव्हतो आपण। ह्या जे 6 आपले जे सहाय्यक आयुक्त आहेत, एस वॉर्ड, ई वॉर्ड आणि एन वॉर्ड, आपल्या आणखीन 3 वॉर्ड आहेत, ह्यांच्या सहाय्यक आयुक्तांच्या गाड्या आहेत या 10 वर्ष जुन्या आहेत आणि त्यांना ह्या नवीन गाड्या घेण्याचा हा जुनाच प्रस्ताव होता। आता ह्या गाड्या घेत असताना स्कॉर्पिओच्या ऐवजी क्रिस्टा, इनोवाची क्रिस्टा मॉडेल जी आहे ही मॅन्युअल गाडी ही त्या ठिकाणी देण्याचं प्रस्तावित आहे। ह्याच वेळेला काही समित्यांच्या अध्यक्षांनी अगदी विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकरांनी मागणी केली होती आमच्या गटनेत्यांच्या बैठकीत की आम्हाला ह्या आरामदायक गाड्या द्या, कारण स्कॉर्पिओ ही उंच गाडी असल्यामुळे जंप होते असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ज्यांना त्या गाड्या पाहिजे असतील इनोवा त्यांनी त्या घ्याव्यात आणि स्कॉर्पिओ द्याव्यात, अशा प्रकारची ती ॲडजस्टमेंट होती। इथे कुठेही नवीन खरेदी करण्याचा प्रस्ताव नव्हता किंवा मुंबई महानगरपालिकेची कुठेही कोट्यावधी रुपये खर्च करण्याची या ठिकाणी टीका अशी होते की जनतेचा पैसा पाण्यात जातोय, वाया जातोय। पैसा हा जनतेचाच आहे आणि आता आजच काही ह्या गाड्या घेत नाही, त्याच्या पूर्वीपासून सर्व समित्यांचे अध्यक्ष असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, विरोधी पक्षनेते असतील, त्याच्यानंतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्तांपर्यंत अगदी खालच्या मेंटेनन्स वॉटर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी देखील गाड्या पुरवलेल्या आहेत आणि आजही पुरवतो। कारण मुंबई शहरामध्ये येण्यासाठी हा सगळे पहिल्यापासूनच्या ह्या सगळ्या आपण करू, पण मध्यंतरीच्या 10 वर्षामध्ये काही गाड्या आपण घेतल्याच नव्हत्या। 4 वर्ष तर निवडणूकच झाली नव्हती, त्यामुळे वैधानिक समित्या असतील, महापौर, उपमहापौर हे कोणीच नव्हते, त्यामुळे या 4 वर्षात कोणालाही गाड्या घेण्याचा प्रश्न नव्हता। ऑपरेशन टायगर सक्रिय आहे का आणि हे ऑपरेशन टायगर महानगरपालिकेमध्ये पण होणार आहेत का? बरेचसे नगरसेवक तुमच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, आमदारही संपर्कात आहेत ठाकरे यांचे, त्यामुळे काय नेमकं घडेल असं वाटतंय? ऑपरेशन टायगर हे जेव्हा व्हायचं तेव्हा होतं आणि शिंदेसाहेब ते सांगून करत नसतात आणि त्याच्यामध्ये त्या टायगरांची इच्छा होईल हळूहळू, त्यावेळेला होईल, आपल्याला कळेल कोणत्या वेळेला आणि कधी हे ऑपरेशन टायगर होईल ते। पण शिवसेनेमध्ये येण्यास नगरसेवक इच्छुक आहेत? अनेक नगरसेवक इच्छुक आहेत, कारण त्यांनाही कळून चुकलेलं आहे की आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर महायुतीबरोबर ते गेलं पाहिजे, असा
त्यांच्यामध्येही एक मतप्रवाह सुरू असल्याचं मला कळतं आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.